आपल्यातनं गेले होते ते परत आलेत। योगेंद्रजी तर भाजपमधनं आपल्यात आलेत। थोडक्यामध्ये काय, हळूहळू सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत। पण ही लढाई सोपी नाहीये। तुम्ही एका जोशात आहात, जोश तर पाहिजे, पण त्याच बरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा। कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे। ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघतायत। आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुटलाय। एक 2 दिवसापूर्वी पालघरमध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती। त्याचं कोणी समर्थन केलं नव्हतं, पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता। पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोबाटा झाला, कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल, पण हे पाप लपलं नाही। चव्हाट्यावरती आल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने त्यांना स्थगिती दिली। म्हणजेच काय की हिंदुत्वाचा यांचं ढोंग हे फुटलेलं आहे। आता काय करायला लागले, आता भाषिक क्रांतवाद पेटवायला लागले। एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती। भाषेवरनं कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आपली मागणी नाहीये, पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये। हा भाषिक क्रांतवाद सुरू झाला कुठून? ज्या वेळेला आता तुम्ही विभाग क्रमांक काय 7 विधानसभेचा मागाठणे, आता मागाठणीमध्येच कोण बोललं होतं तरी चालेल, आता जो आई मेली तरी चालेल, हा राग हा ज्यांच्यामध्ये पसरवत आहेत। दुसऱ्या जोशी सुद्धा घाटकोपर मध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे। म्हणजे हे विष जे आहे आणि त्याचा खापर आपलं सगळ्या मारावर लावतात। थोडा राज्याला मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय पक्षप्रवेश करत आहेत। मागाठाणेमधील शिंदेचे कार्यकर्ते हे ठाकरे गटात पक्षप्रवेश करतायत आणि याच वेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती सडकून टीकाही केली आहे। भाजप हा कपट कारस्थान करणारा पक्ष असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलंय। मागाठाणेतील शिंदेचे काही कार्यकर्ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत परतत आहेत। भाजप हा कारस्थान करणारा पक्ष आहे। भाजप आणि गद्दार ढोंगी हे जगाच्या लक्षात आल्याचं ठाकरेंनी म्हटलं। सगळ्यांना आता लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत। पण ही लढाई सोपी नाहीये। तुम्ही एका जोशात आहात, जोश तर पाहिजे, पण त्याच बरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा। कारण भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे। ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता घर सुद्धा फोडायला बघतायत। आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुटलाय। एक 2 दिवसापूर्वी पालघरमध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती। त्याचं कोणी समर्थन केलं नव्हतं आणि करू शकत नाही, पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता। पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोबाटा झाला, कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल, पण हे पाप लपलं नाही। चव्हाट्यावरती आल्यानंतर त्यांनी घाईगडबडीने त्यांना स्थगिती दिली। म्हणजेच काय की हिंदुत्वाचा यांचं ढोंग हे फुटलेलं आहे। आता काय करायला लागले, आता भाषिक क्रांतवाद पेटवायला लागले। एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती। भाषेवरनं कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आपली मागणी नाहीये, पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये। हा भाषिक क्रांतवाद सुरू झाला कुठून? ज्या वेळेला आता तुम्ही विभाग क्रमांक काय 7 दहिसर ना, वॉर्ड क्रमांक दहिसर, बरोबर आहे। तुमच्या बाजूचं विधानसभेचं कोणतं वॉर्ड? विधानसभेचा मागाठणे। आता मागाठणेमध्येच कोण बोललं होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल। आता जो आई मेली तरी चालेल, हा राग हा ज्यांच्यामध्ये जे पसरवत आहेत त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची? त्याच्यानंतर अगदी
त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे. म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपल्यावरती फोडतंय. म्हणून ह्या सगळ्या त्या जे काही मारामाऱ्या होत आहेत, तोडा फोडा आणि राज्य करा, यातनं आपल्याला आता आपल्या राज्याला, आपल्या भूमिपुत्रांना सांभाळायचंय. आणि मला खरंच एक समाधान वाटलं की तुम्हाला खात्री पटली की हे काम फक्त आपली शिवसेनाच करू शकेल, म्हणून तुम्ही शिवसेनेत आलात. असे जागते राहा. संघर्ष तर करायचा आहे पण हिमतीने आपण लढणार. आणि साहजिकच आहे जेव्हा हिम्मत मनगटात असते तेव्हा विजय दूर नसतो. सगळ्यांना शुभेच्छा देतोय. मुंबई महापालिका असो, कल्याण डोंबिवली महापालिका असो, तिकडे आपला अस्सल छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शिवसेना प्रमुखांचा भगवा हा फडकवल्याशिवाय राहायचं नाही आणि तो तुम्ही तसा फडकून दाखवाल हा विश्वास बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.